ते बघा इकडे ना आता आपल्याला ते डेमो देत आहेत का ब्लॉक प्रिंटची साडी कशी तयार केली जाते। इकडे पण तुम्ही येवला पैठणीचाच असा स्टॉल आहे। तुम्ही 31,250 रुपयाची ही साडी पण तुम्ही बघू शकता। खूप मस्त हा पैठणी बघून आहे ना, तुम्ही हा कलर कॉम्बिनेशन बघूनच तुम्हाला साडी इकडे आवडेल। त्या 8 महिन्याच्या हिशोबाने आहे ना, या साडीची किंमत पण तुम्हाला तशीच बघायला मिळेल। या साडीची किंमत आहे फक्त 1.5 लाख रुपये। तर हे जे त्यांनी वर्क केलेलं ना, ह्याच्यासाठी त्यांना ना नॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे। अयोध्येचं पेंटिंग चालू आहे आणि इकडे हॅलो गाईज, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं परत एकदा सगळ्यांचं स्वागत आहे। तर गाईज आज आपण आलेलो आहे ना गोरेगावला, गोरेगाव ईस्टला। इकडे आहे ना आत्मनिर्भर भारत असं एक्झिबिशन चालू आहे। आत्मनिर्भर भारत उत्सव चालू आहे 2024 आणि हा जो उत्सव चालू आहे ना, याची तारीख आहे 14 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी 2024 आणि याचा टाइम आहे सकाळी 11 वाजल्यापासून ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत। आणि हा चालू आहे बॉम्बे एक्झिबिशन सेंटर हॉल नंबर 7 नेस्को सेंटर, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, गोरेगाव ईस्ट, मुंबई असा हा इकडे एक्झिबिशन चालू आहे। बघा इथे त्याची तारीख पण आहे आणि वेळ। आतमध्ये जाऊया आणि बघूया या आत्मनिर्भर भारत उत्सव मध्ये काय काय आपल्याला बघायला मिळतंय ते बघा आतमध्ये आल्याच्या नंतर ना इकडे तुम्हाला अशा सगळ्या साड्या लावलेल्या बघायला मिळतील। तर इकडे तुम्ही बघू शकता पहिला ते ना इंडियन टेक्सटाईलचा असा स्टॉल आहे आणि इकडे ना तुम्हाला लाईव्ह हँडलूमचं डेमॉन्स्ट्रेशन दिलं जातं आणि विविंगचं डेमॉन्स्ट्रेशन इकडे दिलं जातं। आणि इकडे तुम्ही ही मशीन बघू शकता। इकडे ना हे तुम्हाला असे डेमो देतात। ही हँडलूम विविंगची मशीन आहे आणि इथे कशा प्रकारे साडी बनवली जाते हे तुम्हाला इकडे डेमो देतात। आणि हे बघा ह्या अशा त्यांच्या साड्या आहेत बनवलेल्या। इकडे एक साडी लावलेली आहे, त्यानंतर ही इकडे एक साडी लावलेली आहे। ही फक्त तुम्हाला डेमोसाठी इकडे दाखवली जाते, या सेलसाठी नाही आहेत। त्यानंतर ही पण एक तुम्ही इकडे अशी पैठणी बघू शकता। ही पण त्यांनी इकडे बनवलेली आहे आणि खूप मस्त कलर आहे आणि खूप मस्त त्यांनी अशी डिझाईन केलेली आहे। आणि त्याच्यानंतर आहे ना ह्यांच्याकडे इकडे ना ब्लॉक प्रिंट सुद्धा केलं जातं। हे बघा इकडे ना आता आपल्याला ते डेमो देत आहेत का ब्लॉक प्रिंटची साडी कशी तयार केली जाते आणि तो ब्लॉक कसा प्रिंट केला जातो। हे बघा किती सुंदर असा त्यांनी ब्लॉक प्रिंट केलेला आहे आणि तुम्ही प्रिंट बघू शकता। ती बरोबर आहे ना त्या डिझाईनच्या आतमध्येच त्यांनी कलर भरलेला आहे। तो थोडा पण असा बाहेर ना आला किंवा असं काय आउट फिनिशिंग त्याची खूप मस्त फिनिशिंग आलेली आहे। आता इकडे पण तुम्ही बघू शकता। हे बघा आता हा त्यांनी ग्रीन कलरचा इकडे केला, ह्याची पण तुम्ही फिनिशिंग बघू शकता किती मस्त फिनिशिंग आलेली आहे आणि खूप मस्त त्यांनी असं इकडे ब्लॉक प्रिंट केलेलं आहे। त्यानंतर आहे ना इकडे पण तुम्ही येवला पैठणीचाच असा स्टॉल आहे। तुम्ही डिझाईन बघा, त्या दादांनी पहिला जी साडीत आपल्याला काढून दाखवलेली आहे। अच्छा तुम्ही हे बघू शकता। ही ना ही मुनिया बॉर्डर हिला का बोलतात, कारण की जेव्हा आकाशात आहे ना हा पक्षी पॅरट उडतो ना, जेव्हा हा अशा प्रकारे दिसतो, त्यामुळे ह्याच्यावरती ही डिझाईन आहे आणि ह्याला मुनिया बॉर्डर असं बोलतात। ह्याच्यावरती आहे ना अशी बर्डची डिझाईन काढलेली आणि खूप मस्त अशी ना लाइनिंग मध्ये साडी आहे आणि हिचा कलर तुम्ही बघू शकता। मुनिया बॉर्डरच बोलतात ना हिला। आणि ह्या मुनिया बॉर्डर मध्ये आहेत ना त्यांच्याकडे अशी या लाइनिंग मध्ये बघू शकता तुम्ही एवढे सगळे कलर अवेलेबल आहेत। खूप यांच्याकडे व्हरायटी बघायला मिळेल तुम्हाला पैठणीमध्ये। आणि हिची किंमत किती आता याची? 31,000 31,250 रुपये फक्त या साडीची प्राइस आहे। तुम्ही साडीमध्ये कलर बघू शकता। हा बघा हा पण खूप मस्त असा पिंक कलर त्यांनी काढलेला आहे, पिंक साडी। आणि ह्याच्यावरती पण बघू शकता तुम्ही पॅरट डिझाईन आहे पूर्ण। अच्छा ही बघा ही त्यांनी फर्स्ट टाइम बनवलेली प्रिंट आहे, ही पॅरट डिझाईन अशी बघू शकता तुम्ही। खूप सुंदर साडी आणि तुम्ही बघूनच तुमचं इकडे साडी बघूनच खूप तुम्हाला आवडेल। आता ही साडी कितीची? आणि ही पण खूप मस्त साडी दिसते। 31,250 रुपयाची ही साडी पण तुम्ही बघू शकता। खूप मस्त कलर आहे। 6,600 याची स्टार्टिंग रेंज आहे। ह्याच्यापासून तुम्हाला पुढे अजून व्हरायटी बघायला मिळेल। ही आहे जी 6,500 ची आहे। त्यानंतर हे कोणतं आहे? बंदेज मध्ये केलेले आपण। अच्छा ही बंदेशी मध्ये आहे, बघू शकता तुम्ही। ही पण खूप मस्त असा दुपट्टा। ह्याची किती किंमत आहे? 11,000 रुपये या दुपट्ट्याची प्राइस आहे, बघू शकता तुम्ही। त्यानंतर आहे ना या दादांकडे ना हे पैठणीचे आहेत ना असे दुपट्ट्याचं पण खूप सारं कलेक्शन तुम्हाला बघायला मिळेल। तुम्हाला पाहिजे तो कलर मिळेल इकडे दुपट्ट्यामध्ये। आणि याची किंमत कशी आहे दादा? अच्छा हा बघा हा सिंगल मुनिया मध्ये हा दुपट्टा, हा पण खूप सुंदर कलर आहे। तुम्ही रेड कलर मध्ये तुम्हाला अशी डिझाईन बघायला मिळेल। ब्रायडल साठी आहे ना असे दुपट्टे वगैरे खूप मस्त आहेत। आणि याची किती किंमत आहे सिंगल मुनियाची? 11,500
11,500 रुपये. आणि तुम्ही जी मगाशी साडी बघितली ना, त्या साडीच्या पॅटर्न मध्ये त्यांना लाइनिंग मध्ये पण यांच्याकडे दुपट्टा आहे. हा पण मुनियामध्येच आहे. 13,500 रुपये याची किंमत आहे फक्त. अच्छा, ही एक पिकॉक डिझाईन तुम्ही बघू शकता दुपट्ट्याची, ही पण खूप सुंदर आहे. त्यानंतर ही एक डिझाईन, अच्छा ही हरणाच्या डिझाईनची आहे. ह्याच्यामध्ये असं तुम्हाला पाहिजे त्या डिझाईन बघायला मिळतं. आणि ह्याची किती किंमत आहे? ही हरणाची डिझाईन आहे ती 13,500 रुपये किंमत आहे. याला आहे ना आपण हा पिकॉक पॅरेट दुपट्टा आहे. 50 इंचेस पासून आपण याला रिव्हर्स केलेलं आहे. तेव्हा तुम्ही बघू शकता. म्हणजे आपण जर ॲज अ याला व्ह्यू जर केला, म्हणजे स्वतः वेअर जर केलं ना, मग डिझाईन तुम्हाला हे पूर्ण सरळ येणार. या साईडनी पण बॅक साईडनी पण पूर्ण सरळ येणार आहे. याची विविंग पण बघू शकता तुम्ही, किती सुंदर असं व्ह्यू केलंय. याची बॅक साईड बघा किती क्लीन आहे. मॅक्झिमम टाइम काय होतं की गोल्डन मध्ये असतो, आपण हा सिल्वर मध्ये केलाय. आणि आहे ना यांच्याकडे ऍक्सेसरीज मध्ये अशा बॅग्स पण आहेत. खूप मस्त मस्त पैठणीच्या हँडलूम बॅग्स आहेत वेगवेगळ्या डिझाईनची. ह्या गोल हिची काय किंमत आहे? 2250 रुपये ह्याची प्राइस आहे. सगळ्यांची सेम आहे? अच्छा, वेगवेगळी आहे ना. ही एक तुम्ही बघू शकता. ह्याच्यावरती आहे ना असा पक्षी त्यांनी इथे मोर बसवलेला आहे पुढे, आणि पुढे पण एक पॅरट आणि मोर आहे. ह्याची किती किंमत आहे दादा? ही बघा, ही 2250 रुपयाची आहे फक्त. त्यामध्ये तुम्हाला सगळे ना कलर जसे तुम्ही साडी असेल ना तुम्ही मॅच करून घेऊ शकता. त्यानंतर हा एक बटवा पण तुम्ही त्यांचा बघू शकता. खूप मस्त असा बटवा आहे. आणि ह्याची किती किंमत आहे? 1250 रुपयाला आहे हा फक्त बटवा. अच्छा, हे बघा अशी दोन्ही साईडनी तुम्ही हँग करू शकता. म्हणजे कंगन पण आणि बेल्ट लावून पण तुम्ही यूज करू शकता. खूप मस्त अशी पर्स आहे आणि खूप मस्त यांच्याकडे साड्यांचं कलेक्शन आहे. आणि आहे ना ह्यांच्याकडे तुम्ही ही ब्लाऊज पीसची डिझाईन बघू शकता. या सगळे ब्लाऊज पीस आहेत. आणि याची किंमत किती बोलली आता? 6,500 रुपये. आणि याच्यामध्ये खूप सारे डिझाईन तुम्हाला बघायला मिळतील. हे बघा, हे त्यांचं कार्ड आहे आणि त्याच्यावरती त्यांचा नंबर येत आहे. तुम्हाला आहे ना येवलेला जाण्याची गरज नाही, तुम्हाला इकडेच खूप सारं हे कलेक्शन मिळून जाईल. त्यानंतर आहे ना इकडे असा हा एक स्टॉल आहे, बघू शकता तुम्ही. दुधाने पैठणी असा स्टॉल आहे. हे ना येवलेवरून आलेले आहेत. हा यांचा नंबर आहे. आणि तुम्ही बघू शकता यांच्याकडे ना खूप मस्त मस्त सुंदर अशा पैठणी साड्यांचं कलेक्शन तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर ही एक तुम्ही साडी यांच्याकडे बघू शकता. ही बघा, ही 16,250 रुपयाची साडी आहे. ब्लॅक गोल्डन असं मस्त कॉम्बिनेशन आहे त्याचं. तुम्ही बघू शकता ही साडी. हा 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 हा, पैठणी बघून आहे ना तुम्ही, हा कलर कॉम्बिनेशन बघूनच तुम्हाला साडी इकडे आवडेल. आणि तुम्ही मोराची डिझाईन बघू शकता पैठणीमध्ये. आणि ही पूर्ण हँडलूम आहे ना? पूर्ण हँडमेड आहे. हे बघा, पूर्ण हँडमेड आहे. आणि खूप सुंदर त्यांनी असं कलर कॉम्बिनेशन केलेलं आहे इकडे. अच्छा, हे बघा, हे तुम्ही बघू शकता. याची प्युरिटी अशी पैठणीची ओळखली जाते. ही तुम्ही दोन्ही साईडनी बघाल तुम्हाला सेम प्रिंट इथे बघायला मिळेल. आणि ह्याची आहे ना खूप वर्षापर्यंत तुम्ही ही साडी टिकू शकते तुमच्याकडे. याचं रेशीम वगैरे ना कधी फाटणार नाही. जवळजवळ 60-70 इयरपर्यंत तुम्ही जपून ठेवू शकता. किंवा तुमचा हा फॅब्रिक आहे ना खराब नाही होणार, कारण की पूर्ण सिल्क आहे आणि पूर्ण हँडमेड आहे. आणि ह्या रेंजमध्ये ना 16,250 मध्ये तुम्ही बघू शकता. हे बघा, एवढे कलर आहेत त्यांच्याकडे. ब्लॅक आहे, ब्लू आहे. त्यानंतर हा ब्लू बघू शकता तुम्ही. हा येल्लो कलर पण आहे. खूप सारी कलर व्हरायटी, तुम्हाला जो पाहिजे तो कलर इकडे बघायला मिळेल. त्यानंतर ही एक साडी बघू शकता तुम्ही. ही मुनिया ब्रॉकेट साडी आहे आणि ही पण पूर्ण हँडमेड आहे. बघू शकता. हा सुंदर अशी त्याच्यावरती आहे ना लोटसची अशी डिझाईन केलेली आहे त्यांनी. आणि तुम्ही कलर कॉम्बिनेशन पण बघू शकता. पूर्ण हा पदर तुम्हाला भरलेला येईल. आणि या साडीचा कलर आहे ना असा लाइनिंग मध्ये आहे. ब्लू सिल्वर तुम्ही ऑक्सिडाइज ज्वेलरी वगैरे याच्यावरती घालू शकता. आणि ही तुम्ही बॉर्डर बघू शकता. ही मुनिया बॉर्डर आहे आणि खूप सुंदर साडी आहे. हिची किंमत किती आहे? 30,000. ही साडी फक्त तुम्हाला 30,000 रुपीजला आहे. आणि हे सिल्क मार्क आहे ह्यांचं. ही साडी प्युअर सिल्कची आहे. त्याचं हे मार्क पण आहे इथे. तुम्ही हा QR कोड स्कॅन करून आहे ना तुम्ही साडीची पूर्ण माहिती पण घेऊ शकता. त्याच्यानंतर ही पण एक तुम्ही साडी बघू शकता. ही आहे ना अशी सगळं त्यांनी असं नेचरचं असं डोंगर वगैरे घरं पूर्ण अशी गावाची याच्यावरती डिझाईन केलेली आहे. आणि ही पूर्ण आहे ना हँडमेड आहे. तुम्ही कलर कॉम्बिनेशन पण बघू शकता. आणि ही जी अच्छा, ही साडी आहे ना बनवायला 8 महिने यांनी टाईम घालवलेला आहे. तर त्या 8 महिन्याच्या हिशोबाने आहे ना या साडीची किंमत पण तुम्हाला तशीच बघायला मिळेल. या साडीची किंमत आहे फक्त 1.5 लाख रुपये.
फक्त 1.5 लाख रुपये प्राइस आहे, पण तुम्ही साडी बघून आहे ना तुम्ही खुश होऊन जाल अशी ही साडी आहे. त्याच्यानंतर आहे ना साड्यांनंतर ह्यांच्याकडे ना ब्लाऊज पीस पण आहेत. हा बघा, हा ब्लाऊज पीस बघू शकता. ह्याची किंमत आहे 5,625 रुपये. हा पण एक ब्लाऊज पीस आहे. ह्याची किंमत किती आहे? सेम आहे, 5,625 रुपये ह्याची पण किंमत आहे. आणि आहे ना त्यांच्याकडे या साडीच्या बॉर्डर आहेत. या ज्या बॉर्डर आहेत ना या 3,500 रुपये मीटर आहेत. या तुम्ही तुमच्याकडे कोणती साडी असेल ना सिल्क वगैरेची तर तिची बॉर्डर कट करून ही बॉर्डर तुम्ही लावू शकता त्या साडीला. आणि खूप सारं यांच्याकडे साड्यांचं कलेक्शन आहे, तर तुम्ही नक्की या स्टॉलला व्हिजिट करा. त्यानंतर इकडे ना तुम्ही बघू शकता असा हा ड्रेस पीसचा असा स्टॉल आहे. तर तुम्ही ह्याच्यातला हा ड्रेस पीस बघू शकता. ह्याच्यामधले कोणते पण ड्रेस पीस घ्याल ना फक्त 1,500 रुपयाला आहेत. आणि तुम्ही डिझाईन बघू शकता, हे पण सगळे ब्लॉक प्रिंट आहे ना हे. अच्छा, हे बघा, हे हँड ब्लॉक प्रिंट आहेत सगळे. आणि तुम्ही प्रिंट बघू शकता, फक्त 1,500 रुपयाला आहे. आणि आहे ना यांच्याकडे साड्या पण आहेत. अशा महेश्वरी सिल्क साडी आहे, ही तुम्हाला 1,800 रुपयाला इकडे मिळून जाईल. त्यामध्ये खूप सारे कलर्स पण आहेत, तुम्ही कलर व्हरायटी बघू शकता. और हे कोणसा आहे? मुंगा सिल्क. ही बघा, ही मुंगा सिल्क साडी आहे. हे कितने काय? ही पण 1,800 रुपये. आणि त्यामध्ये पण तुम्ही हे सब उसकाही कलर आहे ना, हे बघा त्यामध्ये हे सगळे एवढे सगळे कलर आहेत. आणि त्याच्यानंतर ही बघा, ही पटोला प्रिंट साडी आहे. ये कितने का पटोला प्रिंट? ये 2,000 का आहे क्या? हे बघा, ही पटोला प्रिंट साडी आहे, ही फक्त 2,000 रुपयाला मिळेल. त्यानंतर ही एक तुम्ही मधुबनी साडी बघू शकता. ही मधुबनी प्रिंट आहे फक्त, आणि खूप मस्त सुंदर कलर आहे त्याचा. आणि बघू शकता तुम्ही, हे ना हँड प्रिंट आहे. ही पण पूर्ण हँड ब्लॉक प्रिंट आहे. इसका काय प्राइस आहे? ही बघा, ही फक्त 2,500 रुपयाला इकडे तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर आहे ना इकडे कृष्णा पटोळा आर्ट्स असं स्टॉल आहे. आणि ह्यांच्याकडे ना तुम्ही बघू शकता खूप मस्त मस्त अशा पटोळा साडी आहेत. त्यानंतर ही एक तुम्ही साडी बघू शकता, पटोळा सिल्क आहे. आणि ह्याच्यावरती तुम्ही डिझाईन बघू शकता. फक्त 30,000 हिची प्राइस आहे. हे बघा, असं रेड गोल्डन ब्लॅक असं कॉम्बिनेशन आहे. आणि त्यानंतर ही एक बघू शकता, ह्याच्यावरती ना असं एलिफंट प्रिंट आहे. हे काय दुपट्टा आहे? हे कितने काय? 38,000चा हा दुपट्टा आहे. पण तुम्ही दुपट्टा बघू शकता किती मस्त. आणि यांच्याकडे ना खूप सारं असं कलेक्शन आहे. आणि ना यांच्याकडे 20,000 पासून स्टार्टिंग प्राइस आहे साड्यांमध्ये. आणि ते 1,50,000 पर्यंत यांच्याकडे तुम्हाला पटोळा साडी बघायला मिळतील. त्यानंतर आहे ना इकडे तुम्ही बघू शकताय ना असा लाकडी खेळण्यांचा स्टॉल आहे. हे बघा, यांच्याकडे ना हे भवरा वगैरे आहे. मस्त भवरा लहान मुलांना खेळण्यासाठी. कितने काय हो? 150 रुपयाला भवरा आहे हा, बघू शकता तुम्ही. एक ये भौरा भी है. त्याच्यानंतर अच्छा, हा बघा, हा पण एक भवरा तुम्ही बघू शकता. हे आत कंगवा आहे हा. हे कितने काय? हे बघा, 150 रुपयाला आहे हा. आणि हे छोटेवाले घ्याल तर हे 100 रुपयाला आहेत. आणि हा भवरा पण आहे त्यांच्याकडे, तुम्ही बघू शकता. भवरा आजकाल असा बघायला मिळत नाही. हा लाकडाचा भवरा आहे. हा कितीला आहे? हा पण तुम्हाला 100 रुपयाला मिळेल इकडे फक्त. हा बघा, हा पंखा पण आहे. हे कितने काय पंखा? हा पण 100 रुपयाला आहे फक्त. त्यानंतर आहे ना इकडे हा तुम्ही हा ट्रक बघू शकता लाकडाचा. हा पण आहे ना 450 रुपीजला आहे. तर हे बघू शकता इकडे तुम्ही, हा चोलापूर हँडलूम उत्तर प्रदेशचा असा हा स्टॉल आहे. त्यानंतर हे बघू शकता तुम्ही, अशा इकडे साड्या आहेत सगळ्या बनारसी मध्ये. ही एक साडी बघू शकता तुम्ही, ही 65,000 ची आहे. त्यानंतर ये वाला, ही पण 65,000 ची आहे. ये ब्लू वाला, ही बघा, ही 45,000 ची आहे. और वो ही पण 45,000 ची आहे. जंगला, ही बघा, ही जंगला साडी तुम्ही बघू शकता. ही पण 45,000 ची आहे. त्यानंतर ही पण आहे ना 45,000 ची. यांच्याकडे खूप सारी कलर व्हरायटी आहे याच्यामध्ये. त्यानंतर हा तुम्ही एक दुपट्टा बघू शकता. ह्याच्यावरती आहे ना त्यांनी खूप मस्त असं आहे ना वर्क केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. हे गांधीजीचं. त्याच्यानंतर आहे ना इकडे तुम्ही हे असं सगळं बघू शकता. खूप त्यांनी मस्त सुंदर असं वर्क केलेलं आहे. आणि ही खालती पण तुम्ही बघू शकता. हे जे त्यांनी वर्क केलेलं ना ह्याच्यासाठी त्यांना ना नॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे. स्टेट अवॉर्ड विनर आहे ते हँडलूमचे. तर बघू शकता अशा खूप मस्त यांच्याकडे कलेक्शन आहे. हे कितने काय दुपट्टा? 30,000 रुपये त्याची प्राइस आहे. पण तुम्ही दुपट्टा बघू शकता, खूप सुंदर असा आहे. त्यानंतर हे एक तुम्ही बघू शकता, हा पण दुपट्टा आहे ना, हा कबीरदास की असं हे कबीरदासांचं त्यांनी पूर्ण इकडे लिहिलेलं आहे. पण तुम्ही ह्याच्यावरती लिहिलेल्याची आहे ना, तुम्ही यांची कला बघू शकता. खूप असं तुम्हाला एकदम पद्धतशीर असं वाचता येईल असं त्यांनी ह्याच्यावरती काम केलेलं आहे. आणि खूप सुंदर असा हा दुपट्टा आहे. हे कितने का, इसका क्या प्राइस आहे? हा फक्त त्यांनी असं दाखवायला इकडे ठेवलेलं आहे त्यांचं काम. आणि हे बघा, हे त्यांचं व्हिजिटिंग कार्ड आहे. त्यानंतर हा पण एक तुम्ही दुपट्टा बघू शकता. त्यांनी हा पण आपल्याला एक दुपट्टा दाखवतायत. हा खूप सुंदर ह्याच्यावरती, हा मस्त, एकदम मस्त. त्यांनी ओपन केल्याच हा कोणालाही आवडेल असा दुपट्टा आहे. याच्यावरती तुम्ही वर्क बघू शकता. खूप बारीक असं त्यांनी वर्क केलेलं आहे. आणि डिझाईन आणि कलर आहे ना, खूप सुंदर कलर आहे हा. खूप मस्त डिझाईन आहे याची, बघू शकता तुम्ही. और ये भी सेल के लिए है. ये कितने का है?
हे बघा 28,000चा आहे हा फक्त. त्यानंतर तुम्ही हा एक बघू शकता ना, असा आंध्र प्रदेशचा स्टॉल आहे आणि तुम्ही ही विविंग बघू शकता. हँड विविंग आहे पूर्ण ही साडी. अच्छा, ही बघा ही पूर्ण हँडलूम बनवलेली आहे, सगळं हँड विविंग आहे. आणि तुम्हाला ह्याची ओळखण्याची पद्धत अशी असते का तुम्ही ह्या साईडनी बघितली तरी सेम आहे आणि आतमधनं बघितली तरी सेम आहे. आणि खूप मस्त अशी त्यांनी डिझाईन केलेली आहे ही. आणि याचा कलर पण तुम्ही बघू शकता. ही साडी बघा अशी व्हाईट म्हणजे अशी ऑफ व्हाईट कलरची साडी आहे आणि हा गोल्डन कलरचा असा पिंक कलरचा असा ब्लाउज आहे आणि खूप मस्त साडी आहे. और ये क्या प्राइस आहे इसका? 8 ही साडी आहे ना 8,500 रुपीजची आहे फक्त, बघू शकता तुम्ही. त्यानंतर ही एक बघू शकता तुम्ही, जामदानी सिल्क आहे, प्युअर हँडलूम साडी आहे. ही पण तुम्ही बघू शकता, खूप मस्त अशी सुंदर. हे बघा पूर्ण हँडलूम आहे, ही हँड विविंग आहे. ही ओळखण्याची पद्धत आहे. हँडलूम ओळखण्यासाठी आहे ना, तुम्ही फ्रंटनी बघाल बॅकनी बघाल दोन्ही साईडनी आहे ना याची सेम डिझाईन बघायला मिळते. हे बघा इथे तुम्ही बॉर्डर बघू शकता. ही बघा ही बॉर्डर पण पूर्ण हँड विविंग आहे, पूर्ण हँडलूम आहे. ही अशी बॉर्डर, मोठ्या बॉर्डर मध्ये तुम्हाला ही साडी बघायला मिळेल आणि खूप मस्त कलर आहे हिचा पण. और हिची क्या, इसका क्या प्राइस आहे? 20,000. ही बघा ही 20,000 रुपयाची किंमत आहे फक्त. ओपाडा जामदानी नॅशनल अवॉर्ड ह्यांना मिळालेला आहे हँड विविंग मध्ये. आणि ह्यांना आहे ना 9 ते 10 दिवस लागतात हे सगळं विविंग करण्यासाठी एक साडीला. त्यानंतर ही पण एक तुम्ही बघू शकता, ही आहे ना अशी कॉटन मध्ये साडी आहे. कॉटन आणि याची बॉर्डर आहे ना सिल्क मध्ये आहे. खूप मस्त यांनी बनवलेली आहे. इसका क्या प्राइस बोले? 9,000 रुपये किंमत आहे हिची फक्त. खूप मस्त साडी आहे ही पण, तुम्ही बघू शकता. त्यानंतर ही पण एक बघू शकता, तीच ती तुम्हाला दाखवली नाही, उप्पडम साडी सिल्क आहे. बॉर्डर आहे ना हिची सिल्क मध्ये आहे आणि एक कॉटन का. ही बघा ही कॉटन बेस आहे आणि हिची बॉर्डर आहे ना सिल्क मध्ये आहे विविंग. सेम प्राइस आहे हिची पण 9,500 रुपीज. त्यानंतर इकडे आहे ना तुम्ही बघू शकता, हा असा केन पासून बनवलेला बॅग्स ठेवल्या आहे त्यांच्याकडे. तुम्ही बघू शकता केन म्हणजे ना हे असं हे बांबूचं असं हे बनवलेलं असतं. ही बघू शकता ही चटई आहे त्या केन पासून बनवलेली, 6x7ची आहे. इसका क्या प्राइस आहे? 3,500 है. 3,500 रुपये या चटईची प्राइस आहे. तुम्ही या केनच्या आहे ना या तुम्ही हँडबॅग बघू शकता. या छोट्या वॉलेट पण आहे त्यांच्याकडे. हे वॉलेट किती काय? हे बघा 150 रुपयाचा आहे फक्त हे. त्यानंतर ही एक तुम्ही छोटी बॅग पण बघू शकता. ही पण खूप मस्त बॅग आहे. ये बॅग कितने काय? 450 रुपयाची. और ये बड़ा वाला? ये 450 है, ये 250. ही पण 450 रुपयाची आहे. ही 250 रुपीजची आहे. त्यानंतर इकडे आहे ना ही अशी गोलवाली आहे. ये गोलवाला कितने काय? 150 रुपयाची आहे ही गोलवाली. और ये बड़ा साइज का ये बॅग? ये 1200. ही बघा ही 1200 रुपयाला आहे. त्याच्यानंतर आहे ना इकडे तुम्ही बघू शकता ना, रंजना मधुबन आर्ट असं इकडे यांनी स्टॉल लावलेला आहे आणि यांच्याकडे आहे ना सगळे मधुबनी आर्ट आहे. तुम्ही बघू शकता हे खूप सुंदर सुंदर त्यांनी असं आर्ट केलेलं आहे. आर्ट पीस बघू शकता तुम्ही. हे सगळं हँड पेंटिंग आहे आणि खूप सुंदर असं त्यांनी पेंटिंग केलेलं आहे. हे बघा हे तुम्ही बघू शकता, ही मोठ्या साईजची पेंटिंग आहे. ही आहे ना 2,500 रुपयाची आहे. आणि तुम्ही हे जे असे वॉलला आहेत ना, हे असे लाईनशीर असे लावता, याला तुम्ही फ्रेम करून आहे ना लाईनशीर मस्त लावून असं तुमच्या वॉलला घराला लुक येईल. आणि और इसका क्या प्राइस आहे? 250 रुपयाला आहे फक्त एक, तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यामध्ये ना तुम्हाला ही अशी मोठी साईज पाहिजे असेल ना तर ही मोठी साईज पण तुम्हाला मिळून जाईल. इसका क्या प्राइस आहे? और हे बघा 1,500 रुपीजला. पण ह्याच्यावरती तुम्ही हे बघा मस्त असं लोटस, मोर आणि त्यानंतर आहे ना असं खूप मस्त त्यांनी इकडे असं ह्याच्यावरती काम केलेलं आहे. त्याच्यानंतर आहे ना हे तुम्ही बघू शकता, हे ना असे स्टँडी आहे त्यांच्याकडे. हे बघा याच्यावर तुम्हाला असा स्टँड पण मिळेल आणि हे असं स्टँड वरती ठेवायचं आणि याची किंमत फक्त आहे ना 450 रुपीज आहे. त्यानंतर आहे ना इकडे तुम्ही बघू शकताय ना हँड पेंट असं करतायत हे. आणि इकडे आहे ना त्यांनी अयोध्याचं असं बनवलेलं आहे मस्त. अयोध्याचं पेंटिंग चालू आहे. आणि इकडे त्यानंतर ही एक तुम्ही बघू शकताय ना, ही ओढणी आहे आणि हे ना महेश्वरी ओढणी आणि त्याच्यावरती आहे ना त्यांनी मस्त असं महेश्वरीचं टेम्पल इकडे पेंट केलेलं आहे आणि खूप मस्त सुंदर असं पेंटिंग केलेलं आहे त्यांनी. आणि ह्याची किंमत किती आहे? 1,600 रुपये फक्त याची प्राइस आहे. त्यानंतर आहे ना इकडे तुम्ही ही साडी आणि कुर्ता आहे तुम्ही मॅचिंग पण इकडे त्यांच्याकडे हे पण त्यांनी पेंटिंग केलेलं आहे. आणि पूर्ण याची किती किंमत आहे? अच्छा 5,500चा सेट आहे हा, तुम्ही बघू शकता. आणि इकडे आहे ना तुम्हाला आहे ना अशा साड्या सगळ्या हँड पेंट केलेल्या मिळतील. आणि हे बघू शकता हे त्यांचं व्हिजिटिंग कार्ड आहे. जर तुम्हाला आहे ना कोणतंही फॅशन रिलेटेड आहे ना यांच्याकडे हे गाऊन वगैरे हे असं पण आहे. आणि हे सगळं तुम्हाला आहे ना
जसं तुम्हाला पाहिजे तसं ते पेंट करून देतील तुमच्या हिशोबाने. आहे ना, इथे कस्टमाइज करून पण तुम्हाला साड्या, त्यानंतर हे जे कॉम्बिनेशन त्यांनी केलेलं आहे कुर्ता विथ साडी, हे पण तुम्हाला तुमच्या डिझाईननुसार बनवून मिळेल. आणि जर तुम्हाला कोणत्या प्रकारच्या ना साडीवरती किंवा दुपट्ट्यावरती जर डिझाईन करून पाहिजे असेल ना, तर ती पण तुम्हाला इकडे मिळेल. त्यानंतर आहे ना, इकडे तुम्ही बघू शकता ना, असं जयपुरी शर्टचा असा स्टॉल आहे. यांच्याकडे ना जयपुरी सगळे शर्ट आहेत, प्युअर कॉटनचे आहेत आणि ह्याच्यावरती तुम्ही प्रिंट आहे ना बघू शकता डिझाईन मध्ये. ये वाला कितने का आहे? ये फर्स्ट आहे, हे बघा, हे 650 रुपीजचं शर्ट आहे आणि यांच्याकडे आहे ना हीच प्राइस रेंज आहे, 650 आहे. आणि हे बघा खूप सारं कलेक्शन तुम्हाला बघायला मिळेल. 650 प्राइस आहे. त्यानंतर 750 फुल स्लीव्ह मध्ये 750 आहे. त्याच्यानंतर आहे ना ह्यांच्याकडे ना खूप सारे हँडमेड सोप आहेत आणि ह्यांनी आहे ना हे सगळे घरी बनवलेले आहेत. जास्ती करून त्यांचे जे सोप आहेत ना, हे सगळे त्यांनी किचन बेस म्हणजे घरातल्या किचन मधनं बनवलेले आहेत. आणि इकडे तुम्ही लिप बाम वगैरे बघू शकता. त्यानंतर हे शॅम्पू बार आहे हा, आणि हे ना पूर्णपणे तुम्हाला ना हे ऑर्गॅनिक बघायला मिळेल. हे बघा, याची प्राइस फक्त 200 रुपये आहे. तर हे बघा, हे अरोमा कॅन्डल बघू शकता तुम्ही, हे 200 रुपीजला आहेत आणि हे फक्त 250 रुपीजला आहेत. तर गाईस, तुम्ही बघितलं आपण अशा प्रकारे ना आत्मनिर्भर भारत असं हे एक्झिबिशन कव्हर केलं. तर हे एक्झिबिशन तुम्हाला कसं वाटलं हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.